नाशिकमधल्या अशोक खरात प्रकरण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. महिलांचा गैरफायदा घेऊन तो कशा पद्धतीनं त्यांच्यावर अत्याचार करायचा, भोंदूगिरी करायचा याच्या कहाण्या आपण ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. पण याच नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडलेली आहे. त्याच्या बातम्या 2-3 दिवसापूर्वी तुम्ही वाचल्या असतील. पण या सगळ्यामधलं एक मोठं सिंडिकेट आज मी तुम्हाला सांगणार आहे. कॉर्पोरेट धर्मांतरामधलं एक मोठं सिंडिकेट हे नाशिकमध्ये चालत होतं आणि कशा पद्धतीनं साडी नेसणाऱ्या किंवा भारतीय पेहराव आहे तो घालणाऱ्या मुलींना कसं टार्गेट केलं जायचं आणि कशा पद्धतीने त्यांना धर्म परिवर्तन करण्यासाठी भाग पाडलं जायचं किंवा कशा पद्धतीने त्यांचं ज्या मनामध्ये विचार आहेत ते वेगळ्या पद्धतीचे केले जायचे, हे सगळं कारस्थान मी तुम्हाला या सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका. आता यामधली सुरुवातीला मी तुम्हाला काही नावं सांगतोय ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, कारण ही 2 नावं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि या सगळ्या जी कहाणी आहे त्याच्याशी लिंक असणार आहे. त्यातलं पहिलं नाव आहे दानिश शेख आणि दुसरं नाव आहे निदा शेख. आता ही 2 लोक कोण आहेत हे आपण हा जसा व्हिडिओ पुढे जातोय किंवा ही कहाणी पुढे जाते त्याच्यामध्ये अनेकदा येतील. या सगळ्या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेले आहेत. 9 वेगवेगळ्या संदर्भातले गुन्हे आहेत. कुठे धर्म परिवर्तनाचे गुन्हे आहेत, काही मॉलेस्टेशनचे गुन्हे आहेत, काही अत्याचाराचे गुन्हे आहेत आणि एका तरुणाचा सुद्धा कशा पद्धतीने धर्म परिवर्तन करायचा प्रयत्न झाला याच्या संदर्भातले हे गुन्हे आहेत आणि याच्यामध्ये 8 आरोपी सुद्धा निष्पन्न झालेले आहेत. आता हे 8 आरोपी कोण आहेत तर या 8 आरोपींची नावं आहेत. जसं मी म्हटलं की दानिश शेख, शफी शेख, तौसिफ अतार, त्याचबरोबर शाहरुख हुसेन, शौकत कुरेशी असं त्याचं नाव आहे, रजा रफिक मेमन, आसिफ अन्सारी, अश्विनी चेनानी आणि निदा शेख ही सध्या जी फरार आहे तिचा शोधसुद्धा पोलिसांकडनं सुरू आहे. आता ही अश्विनी चेनानी हे नावसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं, कारण हे नावसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे आणि या नावामुळे अनेक गोंधळ झालेला आहे, हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे. काय होते घटना तर माझ्या हातात एक FIR आहे. ही पहिली FIR आहे, म्हणजे जे 9 गुन्हे आहेत त्याच्यामधली ही सर्वात पहिली जी FIR दाखल झाली होती ती FIR आहे. ही पीडिता आहे आणि पीडितेने काय नेमकं त्या कंपनीमध्ये सुरू होतं किंवा कशा पद्धतीनं तिला धर्म परिवर्तन करण्यासाठी भाग पाडलं जात होतं आणि तिच्यावर कशा पद्धतीचे अत्याचार झाले याची सगळी कहाणी मांडलेली आहे. अर्थात इथे कुठेही त्या पीडिता आहे तिची ओळख डिस्क्लोज होणार नाही किंवा ती कोण होती हे समजणार आहे याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यामुळेच काही ज्या गोष्टी आहेत ह्या मी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकणार नाही आहे, पण नेमकं काय घटनाक्रम होता किंवा कशा पद्धतीने हे सिंडिकेट चालायचं याचा तुम्हाला अंदाज या FIRच्या माध्यमातून होईल. आता ही जी तरुणी आहे ती त्या TCS कंपनीमध्ये काम करत होती नाशिक युनिटमध्ये आणि त्याच कंपनीमध्ये दानिश शेख हा सुद्धा काम करत होता. हा दानिश शेख त्या कंपनीमध्ये टीम लीडर म्हणून काम करायचा. कॉलेजमध्ये ते एकत्र होते त्यामुळे त्यांची ओळख होती आणि कॉलेजनंतर तिने या कंपनीमध्ये काम करावं किंवा तो तिला नोकरी मिळवून देईल असं सातत्याने सांगायचा. त्या माध्यमातून तो भेटायचा, त्यांची मैत्री होती, बोलणं चालणं व्हायचं. पुढे म्हणजे जेव्हा त्यांचं बोलणं चाललं व्हायचं त्या काळामध्ये जुलै 2022 मध्ये त्याने काय केलं तर त्याने तो तिला भेटायला आला एका ठिकाणी आणि तिथनं ते एका ठिकाणी गाडीवर गेले. तिथे गेल्यानंतर त्याने तिच्याकडे शरीर संबंधांची मागणी केली. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा गोष्टी तो करायला लागला आणि त्यावेळेस जेव्हा तिने विरोध केला त्यावेळेस मला तुझ्याशी लग्न करायचं आहे अशी इच्छा त्याने व्यक्त केली. अर्थात त्या तरुणीने म्हटलं की मी या सगळ्याचा विचार करते, अजून काही असा विचार झालेला नाही, मी सगळं विचार करून या सगळ्या संदर्भात तुला सांगते असं ती म्हणाली होती. यानंतर जेव्हा तिचं सगळं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर त्याने प्रयत्न केले की ती त्या कंपनीमध्ये येईल किंवा तिला मदत करायचा प्रयत्न केला आणि त्या कंपनीमध्ये तिला त्याने रुजू करून घेतलं. आता याच्यामध्ये आणखी पुढे नाव येतं ज्याच्यामध्ये दानिश शेख, त्याच्याबरोबर त्याचा मित्र तौसिफ अख्तर, निदा खान हे सुद्धा त्याच कंपनीमध्ये काम करायचे. आता दानिश शेख तर आधी काम करायचं, त्याच्यासोबत तौसिफ अख्तर आणि निदा खान हे सुद्धा त्या कंपनीमध्ये असायचे. आता जेव्हा ही मुलगी तिथे जॉईन झाली त्यावेळेस अर्थात कॅन्टीनमध्ये त्यांचं बोलणं व्हायचं, कंपनीमध्ये फ्लोअरवर एकमेकांशी बोलणं व्हायचं, त्याचबरोबर फिरायला सुद्धा ते एकत्र अनेकदा जायचे. याच्यामध्ये काय करायचं हे ते त्रिकूट आहे, दानिश, तौसिफ आणि निदा खान हे काय करायचे तर गप्पांमध्ये हिंदू देवदेवतांबद्दल गोष्टी बोलायचे किंवा त्याबद्दल भावना दुखावतील अशा पद्धतीच्या गोष्टी बोलायचे. त्याचबरोबर अनेक हिंदू देवतांबद्दल वेगळ्या पद्धतीची मांडणीसुद्धा ते करायचे आणि मुस्लिम धर्म यातला फरक ते सांगायचे. मुस्लिम धर्म कसा चांगला आहे हे सांगायचा प्रयत्न गप्पांमधनं किंवा त्यांच्या बोलण्यामधनं सातत्याने करायच्या आणि हिंदू धर्माबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टीसुद्धा तिथे बोलल्या जायच्या. पुढे
पुढचं होतं की पुढचा काळ येतो ऑगस्ट 2024चा, जिथे त्या तरुणीला तो दानिश घेऊन फिरायला जातो, कुठली पूर्वकल्पना देत नाही आणि एका हॉटेलमध्ये तो घेऊन जातो. तिथे तो तिच्याशी सोबत शारीरिक संबंध ठेवण्याची जबरदस्ती करतो आणि त्यानंतर ही जी माहिती आहे ती त्याचा जो मित्र आहे तौसिफ अख्तर याला मिळते. आता तौसिफ अख्तर या सगळ्या गोष्टीचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो की तुमच्या संबंधांबद्दल किंवा तुमच्या या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुझ्या घरच्यांशी सांगील, त्यामुळे तुला मी जे म्हणतो ते करावं लागेल असं म्हणून तो सुद्धा तिच्याकडे शरीर संबंधाची मागणी करतो, तिच्याकडे एक प्रकारे अत्याचार करतो. हा तौसिफ आहे हे तिथपर्यंतच राहत नाही, तर ऑफिसमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी तो अशा पद्धतीच्या गोष्टी करत असतो. तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा गोष्टी करत असतो. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ तो या पद्धतीनं करत होता. पुढचं घटना घडते ती फेब्रुवारी 2026मध्ये. तिथे काय होतं तर तिथे माहिरीन नावाची एक महिला आहे, ती या तरुणीला मेसेज करते आणि सांगते की तिला तिच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आता ही काय सांगते तर ही सांगते की दानिश शेख त्याच्यापासून लांब राहा, ती त्याची पहिली पत्नी आहे आणि त्याला 2 मुलंसुद्धा आहेत, हे सुद्धा ती याच्यामध्ये सांगते. आता हे कळल्यानंतर या तरुणीच्या पायाखालची जमीन सरकते. ही दानिशला त्याच्याबद्दल विचारणा करते, त्यावेळेस तो तिला उडवाउडवीची उत्तर देतो आणि म्हणतो की त्याला कधी तिच्यासोबत लग्न करण्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नव्हता असं सुद्धा तो याच्यामध्ये म्हणतो. आणि त्यामुळेच मग ही तरुणी हिंमत करते आणि या सगळ्या संदर्भातली तक्रार दाखल करते. जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 दरम्यान दानिश शेख, तौसिफ अख्तर आणि निदा खान यांनी तिला हिंदू धर्मातील देवतांबद्दल आक्षेपार्ह बाबी सांगितल्या, त्याचबरोबर तिच्या भावना दुखवल्या आणि दानिश शेख याने त्याचे पहिलं लग्न झालेलं असताना सुद्धा तिच्याशी खोटं बोलून तिला विश्वासात घेऊन तिचा वेळोवेळी जे शारीरिक संबंध ठेवले किंवा तिच्यावर अत्याचार केला, हे तिने तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. त्याला अर्थात पोलीस अटक करतात आणि हे सगळ्यानंतर एक सिंडिकेट समोर येतो, ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने या कॉर्पोरेट कंपनीमधनं एक प्रकारे कॉर्पोरेट धर्मांतर हे चाललं जायचं. आता ही झाली प्राथमिक केस, म्हणजे जसं मी म्हटलं की पहिली केस होती. याच्यामध्ये 9 केसेस दाखल झालेले आहेत आणि याच्यामध्ये अशाच पद्धतीच्या गोष्टी केल्या जात होत्या. आता हे जे सिंडिकेट आहे ते कसं चालायचं तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काय व्हायचं तर हे जे लोक आहेत, म्हणजे हा दानिश असेल, निदा शेख असेल आणि इतर त्यांचे जे सहकारी आहेत ते एकाच भागात राहायचे. ते काय करायचे तर विशिष्ट मुलींची निवड करायचे, ज्याच्यामध्ये खास करून ज्या साडी नेसायच्या किंवा भारतीय परंपराचा ड्रेस घालायच्या अशा मुलीची निवड करायचे, त्यांच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करायचे आणि त्यानंतर अशी मैत्री झाल्यानंतर त्यांना काम लावून देतो किंवा तुमचं या कंपनीमध्ये काम करून देतो अशा पद्धतीची वल्गना करायचे, तसं काम लावून द्यायचा प्रयत्न करायचा आणि त्यानंतर त्यांना टार्गेट करायचा प्रयत्न केला जायचा. मग हे काय करायचं तर तिथे जेव्हा त्या कंपनीमध्ये यायचं, या मुली जेव्हा तिथे जॉईन व्हायच्या, त्यानंतर ही जी निदा शेख आहे ती काय करायची तर ती म्हणायची आमचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे, कॅज्युअल व्हॉट्सॲप ग्रुप आहे, ऑफिसच्या इतर गोष्टी बोलण्यासाठी, ऑफिशियल गोष्टी बोलण्यासाठी नाही आहे, ज्याच्यामध्ये आपण जोक्स पाठवतो, काही ॲडल्ट जोक्स असतात वगैरे वगैरे, तर तुम्हाला चालेल का त्या ग्रुपमध्ये ॲड केलं तर मग जेव्हा एखादी मुलगी म्हणायची की हां ठीक आहे चला, ऑफिसमधनं जो सगळा स्ट्रेस आहे तो दूर करण्यासाठी जर गप्पा होणार असतील किंवा इतर गोष्टीची चर्चा होणार असेल तर त्या हरकत नसायच्या आणि म्हणून त्या ग्रुपमध्ये ॲड व्हायच्या. आधी मग काही ॲडल्ट जोक्स किंवा इतर इकडच्या तिकडच्या गोष्टी, ट्रिप वगैरेचं प्लॅनिंग असं सगळं व्हायचं आणि त्यानंतर हळूहळू हिंदू धर्मामधल्या गोष्टी कशा चुकीच्या आहेत किंवा हिंदू देवदेवतांबद्दल अनेक गोष्टी तिथे टाकल्या जायच्या आणि त्याचमध्ये ह्या रीतिरिवाज मुस्लिम धर्मामध्ये कशा गोष्टी चांगल्या आहेत किंवा तिथे कशा गोष्टी वेगळ्या अर्थाच्या आहेत ह्या तिथे टाकल्या जायच्या आणि त्यानंतर त्यांचा एक प्रकारे त्यांना या सगळ्या ज्या धार्मिक गोष्टी आहेत त्या रीतिरिवाज आहेत ते पाळायला सांगितलं जायचं. अर्थात आता तुम्ही बघा हे सगळं सिंडिकेट होतं, त्यामुळे एकाच कंपनीमध्ये आहे, हा दानिश टीम लीडर आहे, ग्रुप आहे, त्यांचा एक सगळा ग्रुप आहे आणि मग अशा पद्धतीनं सांगितलं जायचं. त्यामुळे एक प्रकारे दडपणसुद्धा या सगळ्या मुलींवर असायचं. या सगळ्याला अनेक मुली आमिषाला बळी पडायच्या आणि त्यानंतर या हिंदू तरुणींना जाळ्यात ओढून त्यांना नमाज पठणापासून ते मुस्लिम पेहरावापर्यंतचं प्रशिक्षण देण्याचं काम हे या सगळ्यामध्ये चालायचं, असं सुद्धा या सगळ्यामध्ये समोर आलेलं आहे. यामध्ये ही जी निदा शेख आहे ही सगळ्याचा मास्टर माइंड असल्याचं आता बोललं जात आहे. ही सध्या फरार आहे. हीच या मुलींना अशा सगळ्या गोष्टींमध्ये करायला लावायची, त्यांना सगळ्या पद्धतीचं ट्रेनिंग द्यायची, असं सुद्धा याच्यामध्ये समोर आलेलं आहे. या संशयितामध्ये त्यांचे जे ड्रायव्हर्स आहेत, मदतनीस होते, ह्या सगळ्यांचा सुद्धा आता तपास पोलिसांकडनं करण्यात येतो आहे.
या सगळ्यामध्ये हिंदू तरुणींना टार्गेट केलं जायचं हे सगळं समोर आलेलं आहे. आणि कशा पद्धतीनं मुस्लिम धर्मामध्ये गोष्टी चांगल्या आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्या फॉलो केल्या पाहिजेत हे सुद्धा याच्यामध्ये सांगितलं जायचं. त्यामुळे हा सगळा प्रकार, हा कॉर्पोरेट प्रकार या सगळ्यामधनं उघड झालेला आहे. एका तरुणाचं सुद्धा धर्मांतर करायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. मग तिथे त्यांना नमाज पडायला भाग पाडलं जायचं, त्यांना नॉनव्हेज खायला भाग पाडलं जायचं. अशा अनेक गोष्टी यांच्याकडनं केल्या जायच्या. बळजबरीने हे नॉनव्हेज खाणं असेल किंवा नमाज पठण आहे ते सगळं केलं जात होतं. आणि मग जेव्हा ही पहिली तक्रार दाखल झाली त्यानंतर हळूहळू 9 तक्रारी दाखल झाल्या आणि त्यानंतर या सगळ्या आरोपींना अटक केलेली आहे. पण ही निदा शेख अजूनही फरार आहे. तिचा शोध हा पोलिसांकडनं सुरू आहे. आता या कंपनीकडनं हे जे युनिट आहे ते कदाचित बंद केलं जाते आणि त्याच्याकडनं ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यासुद्धा याची सगळी चौकशी केली जाते असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. मी सुरुवातीला एक नाव म्हटलं होतं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं, ते म्हणजे अश्विनी चेनानी. आता ही अश्विनी चेनानी कोण आहे? कारण इतर जी नावं आहेत ती आपण बघतोय की सगळी एकाच टीममधली आहेत किंवा एकाच ग्रुपमधली आहेत जे एकमेकांच्या शेजारी राहायचे किंवा एकाच भागामध्ये एकाच वस्तीमध्ये राहायचे. पण ही अश्विनी चेनानी कोण आहे? तर ही अश्विनी चेनानी या कंपनीची HR होती, ॲडमिन होती एका अर्थाने. ह्या ज्या तरुणी आहेत किंवा तिथले ज्या पीडित आहेत त्यांनी या HR कडे तक्रार केली होती, ॲडमिनकडे तक्रार केली होती. पण कॉर्पोरेटमध्ये असं सगळ्या गोष्टी चालतात, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा, इतकं काही ते महत्त्व देण्यासारखं नाही आहे, तुम्ही आता सो कॉल्ड कॉर्पोरेट कल्चरमध्ये आलेला आहे त्यामुळे ते ॲडॉप्ट करायला शिका, असं सांगून ती या सगळ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत होती. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या सगळ्या ज्या तरुणी होत्या या सगळ्या गोष्टीला बळी पडल्या होत्या. आणि म्हणून पोलिसांनी तिच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला आणि तिला अटकसुद्धा केलेली आहे. अर्थात आता याच्यातल्या काही लोकांना ही न्यायालयीन कोठडी झाली आहे. काही जे आरोपी आहेत ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्याच्याकडे पोलिसांकडनं कसून आता तपास सुरू आहे. या तपासामधनं आणखी काही खुलासे समोर येत आहेत का? आणखी कोणाला त्यांनी अशा पद्धतीनं धर्मांतर करायला भाग पडलं आहे का? हे सुद्धा समोर येऊ शकतं. त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. पण जसं मी म्हटलं की एकीकडे खरातचं प्रकरण होतं की जिथे भूलथापांना बळी पाडून किंवा आपण कसं दैवी अवतार आहे असं सांगून तो खरात महिलांना भुरळ घालायचा, बळी पाडायचा. दुसरीकडे हे कॉर्पोरेट धर्मांतराचं प्रकरण आहे जिथे कशा पद्धतीनं एक धर्म वाईट आहे आणि दुसरा धर्म चांगला आहे आणि कशा पद्धतीनं प्रेमाचं जाळं ओढलं जायचं, ट्रिप प्लॅन्स केल्या जायच्या, तिथे अत्याचार केला जायचं आहे, याचं सगळं रॅकेट हे समोर आलेलं आहे. त्यामुळे पोलीस आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत. याच्यातनं आता आणखी गोष्टी समोर येतील आणि त्या आल्यानंतर आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनही मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते सुद्धा करा. धन्यवाद.